नमस्कार. जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर आपण मागच्या भागात पाहिलं की आपली स्वराज्याची आर्थिक आणि भौगोलिक परिस्थिती कशी होती 1664 साली म्हणजे सुरतेच्या लुटीच्या वेळेस. आणि या भागात आपण पाहणार आहोत लूट म्हणजे नक्की काय? तर लूट म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून किंवा जनसमूहाकडून त्याच्या इच्छेविरुद्ध किंवा संमतीविषयी त्यांच्या चीजवस्तू, रोकड, सामान, मालमत्ता इत्यादी बळाचा वापर करून हस्तगत करणे व त्यांचा कोणत्याही स्वरूपात मोबदला न देणे. ओके. तर बरं, या लुटीचं समर्थन कधी करायचं? या लुटीचं समर्थन आपण जी लष्करी कारवायांमध्ये लूट होत असे तेव्हा या लुटीचं समर्थन करू शकतो, किंवा जी व्यक्ती लुटली जात आहे त्या व्यक्तीने लुटणाऱ्या व्यक्तीचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नुकसान केलं असेल तर ती लूट ही क्षम्य असेल. तर महाराजांनी लूट या कॅटेगरीमध्ये असलेल्या ज्या मोहिमा होत्या त्या फक्त सुरतेच्या केल्या नाहीत, त्यांनी बऱ्याच मोहिमा केल्या. एकूण 17 मोहिमांची नोंद आहे जी लूट कॅटेगरीमध्ये आपण म्हणू शकतो, आणि त्या कधी आणि कुठे केल्या हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर पहिली मोहीम होती जुन्नरची लष्करी मोहीम, ती होती एप्रिल 1657 साली. दुसरी मोहीम कल्याण भिवंडीची लष्करी मोहीम, ती होती नोव्हेंबर 1657 साली. तिसरी मोहीम निजामपूर कोकण लष्करी मोहीम जानेवारी 1661 साली. चौथी मोहीम राजापूरची इंग्रजांची वखार, जी मार्च 1661 साली. त्यानंतर सुरतेची बाजारपूट जानेवारी 1664 साली. अहमदनगर बाजारपेठ लूट मे 1664 साली. मुधोळ बाजी घोरपडे यांची कारवाई ती ऑक्टोबर 1664 साली. त्यानंतर वेंगुर्ला डच वखार डिसेंबर 1664 साली. बेसूर बाजारपेठ लूट फेब्रुवारी 1665 साली. सुरत पुन्हा बाजारपेठ लूट ऑक्टोबर 1670 साली. त्यानंतर कारंजा बाजारपेठ लूट डिसेंबर 1670 साली. त्यानंतर हुबळी इंग्रजांची वखार एप्रिल 1673 साली. अथणी बाजारपेठ लूट ही फेब्रुवारी ते मे मध्ये 1676 साली त्यांनी केली. त्यानंतर नाशिक जव्हार काबीज केलं नोव्हेंबर 1677 साली. त्यानंतर औरंगाबादची बाजारपेठ लूट ही ऑक्टोबर 1678 साली. जालनापूरची बाजारपेठ लूट डिसेंबर 1679 साली. आणि चोपडा धरणगाव बाजारपेठ लूट ही डिसेंबर 1679 साली आली. या सर्व मोहिमा मुघल आणि आदिलशाहीच्या मुलखात महाराजांनी 1657 ते 1679 या दरम्यान केल्या, आणि यांना आपण लूट कॅटेगरीमध्ये म्हणू शकतो. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा.